हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अभिरुची. आज आपण बघणार आहोत स्पेशल डिश चिकन पकोडा. रेसिपी एकदम सोपी आहे, टेस्टी आहे आणि स्टार्टरसाठी एकदम परफेक्ट आहे. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी अशी. चला तर आपण बघूया आता रेसिपी. इथे मी बोनलेस चिकन घेतले आहे. चिकनला आपण हव्या त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता तुम्ही, बारीक मोठे वगैरे. आता आपण मसाले टाकून मॅरिनेट करून घेऊया. लाल तिखट, हळद, जिरापूड, धनेपूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि कसुरी मेथी घालून, त्याचबरोबर एक मोठा चमचा तेल घालून छान मिक्स करून घेऊया आपण. आणि आता त्याच्यात एक लिंबाचा रस ॲड करून मिक्स करून घेऊ. छान सगळीकडे मिक्स करून घेऊया आपण. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे इतर रेसिपीज पण तुम्ही ट्राय करू शकता. आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये काजू ॲड करून घेऊया. 15 ते 20 काजू 2 भागामध्ये कट करून ह्याच्यात टाकून मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकून आपण मिक्स करून घेऊया. आणि आपण कमीत कमी ह्याला अर्धा ते 1 तास मॅरिनेट करून घेऊया. जेवढा जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट कराल तेवढा जास्त मसाले आतपर्यंत मुरतील. आता 1 तासानंतर ह्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा घालून छान मिक्स करून घेऊया. सगळीकडे सगळ्या पीसेसला कोट होण्यासारखे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि ह्याचबरोबर आता आपण दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल तापलेलं आहे. आपण ह्याच्यात आता चिकनचे पीसेस टाकून घेऊया. लक्षात ठेवा, तेल जास्त गरम नको आहे, कारण नुसतेच वरून करपून जातील आणि आतमध्ये कच्चे तसेच राहून जातील. चिकन टाकल्यावर जवळपास आपण 5 ते 7 मिनटे तसेच फ्राय होऊन देऊयात. आणि ह्या स्टेजला आपण काय करणार आहे, फक्त चिकनच फ्राय करून घेणार आहे. त्यातले काजू आत्ताच टाकायचे नाही आहेत. जवळपास 7 ते 8 मिनटे झाल्यावर ते आपण पलटी करून घेऊया. कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घेऊया. साधारण ते 5 ते 7 मिनटं झाल्यावर आपण ह्याच्यात काजूचे तुकडे घालून घेऊया आणि तेही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान तळून घेऊया. लक्षात ठेवा, आपण काजू हे चिकन बरोबर ॲड करणार नाही आहे, कारण काजू लवकर शिजतं आणि ते काळं पडून जातं. आता ह्या तेलामध्ये स्प्लिट केलेले हिरवी मिरची तळून गरमागरम सर्व करून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड अँड फॅमिली बरोबर नक्की शेअर करा.